श्री स्वामी समर्थ. सर्व महिलांनी संक्रांतीला आवर्जून पाळा हे 20 नियम. थंडीच्या दिवसात वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. सूर्यदेव या दिवशी धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात. त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि दान देखील केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने चांगले फळ मिळते. मकर संक्रांती 2025 मध्ये मंगळवारी 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 9:03 ते सायंकाळी 5:46 वाजेपर्यंत आहे. मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते. आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीची पाने टाकून स्नान करा. आंघोळीनंतर नवीन कपडे घाला. त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करा. त्यामध्ये कुंकुम, तांदूळ आणि तीळ मिसळा. सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करावा. लाल फुले, उदबत्ती, दिवा, नैवेद्य, तिळाचे लाडू, गूळ इत्यादींचे नैवेद्य अर्पण करा. दरवर्षी संक्रांतीला कोणता तरी एक रंग वर्ज्य असतो. म्हणजे मकर संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले असते त्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी घालायचे नसतात. मग ती साडी असो किंवा कपडे. यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. यामुळेच 2025च्या मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग वर्ज्य आहे. यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांना पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करता येणार नाही. शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो. महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळी, हिरवी, लाल, गुलाबी, केशरी किंवा पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी नेसू शकतात. त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात. मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी. त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखीच्या बांगड्याला महत्त्व आहे. त्यामुळे यंदा लाखीच्या बांगड्या नक्की घाला. आता पाहूया मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी करू नये. 1. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये. यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते. 2. मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार, दारू, कांदा, लसूण यांचे सेवन करू नये. या दिवशी शक्य होईल तेवढा केवळ सात्विक आहार घ्यावा. 3. मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणताही गरजू वृद्ध व्यक्तीला त्रास देऊ नये. 4. या दिवशी घरामध्ये कलह, भांडण, तंटा किंवा वादविवाद करू नये. घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात. 5. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही रागाने बोलू नये. तसेच कोणालाही शिवीगाळ करू नये. आपल्या तोंडून कोणतेही अपशब्द काढून दुसऱ्याचे मन दुखावू नये. मकर संक्रांतीला म्हटले जाते की तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला. म्हणजे या दिवशी सगळ्यांशी प्रेमाने बोलावे. 6. या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी. त्याचा अपमान करू नये. 7. मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते. नवीन गुंतवणूक, नवीन व्यवसाय, नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते. 8. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला धान्य आणि कपडे दान करा. यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा होईल. 9. मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा. यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहील. 10. या दिवशी काळे तीळ, पांढरे तीळ, गूळ आणि सुहाग साहित्य दान केल्याने गरिबी दूर होते. 11. मकर संक्रांतीच्या दिवशी गाईच्या तुपात पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्री सुक्ताचे हवन केल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते. ती हे दारिद्र्य नष्ट करणारे म्हटले आहे. 12. मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते. तसेच या दिवशी तुळस तोडू नये. असे करणे अशुभ मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न, तिळगुळ किंवा तिळाचे लाडू, कपडे, धान्य, थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे, चादरे किंवा खाण्याचे काहीही साहित्य दान करा. त्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते.
गरिबांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. 13. संक्रांतीला वाण म्हणून काय द्यावे? संक्रांतीला वाण म्हणून तुम्ही काहीही देऊ शकता, तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या बजेटनुसार कोणत्याही वस्तूचे वाण देऊ शकता. वाण खूप महाग असावं असं काहीच नसतं. काही वस्तू तुम्ही वाण म्हणून देऊ शकता, जसे की छोट्या बॅग्स, बटवा, मोबाईल, पाऊच, क्लचर, सिंदूर, पेन्सिल, अजून इतरही सौंदर्य प्रसाधने, कुंकवाचा करंडा, गृह उपयोगी वस्तू जसे की प्लेट, वाटी, ग्लास, चमचे, आरती, ब्लाउज पीस, शोची एखादी वस्तू, पूजेचं ताट, छोटे फॅन्सी चौरंग, अगरबत्ती, लावाचे स्टँड, अशा बऱ्याचशा वस्तू तुम्ही संक्रांतीला वाण म्हणून देऊ शकता. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.